नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण भारतीय संविधान हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावरील सर्वच प्रश्न पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात। कुठलीही एक्झाम घ्या, त्या प्रत्येक एक्झाममध्ये यावरील प्रश्न येतातच। तर आपण सगळे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण कोणत्या देशाकडून कुठल्या घटना घेतलेल्या आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आपला पहिला प्रश्न काय मग तर भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? तर कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले आहे असं विचारण्यात आलेले आहे। तर संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आले। लक्षात घ्या, कधी 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आलेले आहे। तर आपला पुढचा प्रश्न काय आहे मग, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? तर कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे भारतीय संविधान? तर 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेले आहे। म्हणजे आपल्याला संविधान कधीपासून लागू झालेले आहे तर 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेले आहे आणि स्वीकार त्याचा आपण 26 नोव्हेंबर 1949ला केलेला आहे। या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं नेहमी, तर लक्षात घ्या, बिलकुल कन्फ्यूज होऊ नका। स्वीकार आहे संविधानाचा 26 नोव्हेंबर 1949चा आणि त्याला आपण अंमलात कधी आणलेला आहे, म्हणजे आपल्याला कधीपासून संविधान लागू झालेलं आहे तर 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेला आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात। भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेली आहे भारतीय घटना समिती? तर 1946ला अस्तित्वात आलेली आहे। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? तर सरनामा म्हणजे काय मग, तर सरनामा म्हणजे प्रस्तावना। तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलेलं आहे की 26 नोव्हेंबर 1949ला आपण काय केलेलं आहे, संविधानाचा स्वीकार केलेला आहे। तर त्याच दिवशी आपण सरनामासुद्धा मंजूर केलेला होता। मित्रांनो, एकदम सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्या दिवशी आपण संविधानाचा स्वीकार केलेला आहे त्याच दिवशी सरनामासुद्धा मंजूर केलेला होता। लक्षात घ्या, कोणत्या दिवशी? 26 नोव्हेंबर 1949ला। चला पुढचा प्रश्न पाहूयात। भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटनेच्या वेळेस हंगामी अध्यक्ष कोण होते मग, तर सच्चिदानंद सिन्हा होते। तर मग पुढचा प्रश्न काय आहे मग आपला, तर भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते, म्हणजे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचे आणि हंगामी अध्यक्ष कोण होते मग, तर सच्चिदानंद सिन्हा। पुढचा पाहूया प्रश्न। मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 29 ऑगस्ट 1947ला करण्यात आलेली आहे आणि घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्याची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे। घटनेचा सरनामा कोणी लिहिला? तर कोणी लिहिलेला आहे घटनेचा सरनामा? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे। तर कधी लिहिला असा पण प्रश्न येतो परीक्षेमध्ये, तर 11 डिसेंबर 1946ला लिहिलेला आहे। तर सरनामा म्हणजे काय आपण आताच पाहिलेलं आहे, प्रस्तावना। तर त्याला मंजुरी कधी भेटलेली होती? तर मंजुरी भेटलेली होती 26 नोव्हेंबर 1949ला मंजुरी भेटलेली आहे आणि त्याच दिवशी आपण संविधानाचा स्वीकारसुद्धा केलेला आहे, लक्षात घ्या। चला पुढचा प्रश्न पाहूयात। तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय? तर आपण आताच पाहिलेलं सरनामा म्हणजेच काय, प्रस्तावना। भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिलेली आहे? तर 22 जुलै 1947ला संमती दिलेली आहे आपल्या राष्ट्रध्वजास। पुढचा प्रश्न आहे आपला, भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर आपले भारत हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्य, प्रजासत्ताक, लोकशाहीवादी अशा प्रकारचा राष्ट्र आहे। 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्ष यापदी। कोणत्या तारखेला? तर 11 डिसेंबर 1946ला। तर याच दिवशी अजून एक घटना घडलेली आहे, कुठली? तर त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय लिहिलेले आहे? घटनेचा सरनामा लिहिलेला आहे 11 डिसेंबर 1946 रोजी।
राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीने त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते? तर महाभियोग ही एक पद्धत आहे. या पद्धतीने आपण राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करू शकतो. महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर कलम 61 नुसार महाभियोगाची सुरुवात करण्यात आलेली आहे. महाभियोग म्हणजेच काय? आत्ताच आपण पाहिले, राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करू शकतो अशी एक पद्धत आहे. त्याला आपण महाभियोग असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? तर घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह आहे विधानसभा. सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आलेला होता? तर सुरुवातीला संविधानांमध्ये एकूण 395 कलमे होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आलेली आहे? तर संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती जी आहे 1951ला करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर आपल्या भारत देशाची आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना. पुढचा प्रश्न, संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टांचा समावेश होता? तर सुरुवातीला संविधानामध्ये एकूण 8 परिशिष्टांचा समावेश होता. तर आत्ता किती परिशिष्टांचा समावेश आहे? तर आत्ता 12 परिशिष्टे आहेत संविधानामध्ये. देशभरात संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर देशभरामध्ये 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो, कारण त्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केलेला आहे. आपण सर्वांनी संविधानाचा स्वीकार केलेला आहे. कधी? तर 26 नोव्हेंबर 1949ला. पुढचा प्रश्न आहे, संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? तर 1978 या वर्षी संपत्तीचा जो हक्क आहे हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? तर भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित कोणती कलमे आहेत? तर मूलभूत हक्काशी संबंधित 12 ते 35 जी कलमे आहेत ते भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर रूस या देशाकडून घेण्यात आलेली आहे पंचवार्षिक योजना ही पद्धत. पुढचा प्रश्न आहे, संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहेत? तर मूलभूत हक्क जे आहेत ते अमेरिका या देशामधून घेण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर भारताचा घटनात्मक प्रमुख असतो राष्ट्रपती. भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय संविधान बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहेत. तर परीक्षेमध्ये हा पण प्रश्न येतो बऱ्याचदा, तर लक्षात असू द्यात. किती कालावधी लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहेत. संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात? तर संविधानाच्या कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या? तर घटना समितीच्या एकूण 11 उपसमित्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. घटना समितीचे एकूण किती अधिवेशन घेण्यात आलेले आहेत? तर एकूण 5 अधिवेशन घेण्यात आलेले आहेत घटना समितीचे. पुढचा प्रश्न आहे, घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? तर घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण 7 सदस्यांचा समावेश होता. पुढचा प्रश्न पाहूयात. राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आहेत? तर राज्यघटनेमध्ये एकूण 3 सूची आहेत. पुढचा प्रश्न आहे, संविधानाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे? तर मग मित्रांनो, आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न. तर हा पुरस्कार संविधानाने प्रजासत्ताक दिवशी देण्याचे सांगितलेले आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, आता आपण कोणत्या देशातून आपण कुठल्या घटना घेतलेल्या आहेत हे पाहूयात. तर पहिला आहे इंग्लंड. तर इंग्लंडमधून आपण संसदीय प्रणाली, विधिनिर्माण आणि एकरी नागरिकत्व या घटना घेतलेल्या आहेत. तर पुढचा आहे जर्मनी. तर जर्मनी जर आलं तर आपल्याला लक्षात असायला हवे की आणीबाणी. तर जर्मनीमधून आपण आणीबाणी ही घटना घेतलेली आहे. पुढचा पाहूया. अमेरिका. तर अमेरिकाकडून न्यायिक पुनर्विलोकन, स्वातंत्र्यता, मूलभूत अधिकार, राष्ट्रपतीवर महाभियोग आणि आर्थिक आणीबाणी या घटना घेतलेल्या आहेत अमेरिकेतून.
तर यातून परीक्षेमध्ये कोणते कोणते विचारण्यात येतात नेहमी, तर मूलभूत अधिकार, राष्ट्रपतीवर महाभियोग आणि आर्थिक आणीबाणी यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारण्यात येतो. पुढचा पाहूया. फ्रान्स या देशाकडून प्रजासत्ताक शासन, स्वातंत्र्यता, समता व बंधुता यांचे आदर्श आपण घेतलेले आहोत. पुढचा आहे कॅनडा. तर कॅनडा या देशातून राज्य व केंद्रामध्ये शक्तीचे विभाजन या घटना घेतलेल्या आहेत. राज्य व केंद्र यांच्यामध्ये शक्तीचे विभाजन या घटना आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेल्या आहेत. पुढचा पाहूया. आयर्लंड या देशातून नीती व निर्देशक तत्त्वे किंवा आपण त्याला मार्गदर्शक तत्त्वे या नावाने सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं. तर लक्षात असू द्यात, आयर्लंड या देशातून आपण नीती व निर्देशक तत्त्वे किंवा मार्गदर्शक तत्त्वे आपण घेतलेले आहोत. तर पुढचा आहे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया देशाच्या घटनेवरून समवर्ती सूची ही घटना आपण घेतलेली आहे. पुढचा पाहूया. तर पुढचा देश आहे आपला दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून संविधान संशोधन किंवा त्याला आपण परीक्षेमध्ये घटना दुरुस्तीची पद्धत या नावाने सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं. तर दोन्हीही तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. तर लक्षात घ्या. तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून संविधान संशोधन किंवा घटना दुरुस्तीची पद्धत या घटना घेतलेल्या आहेत. पुढचा आहे रशिया. तर रशियावरून मूलभूत कर्तव्य ही घटना घेतलेली आहे. मित्रांनो, तर आता आपण आत्ताच्या याच्यावरील प्रश्न पाहूयात काही की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. तर भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत? तर मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहेत? तर आयर्लंडकडून घेण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, संविधानाच्या वेळेस ऑस्ट्रेलियाकडून काय घेण्यात आले? तर संविधानाच्या वेळेस ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेवरून समवर्ती सूची ही घटना घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की याच्यापेक्षा अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी कसे बनवता येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रपतीवर महाभियोग हे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहेत? तर राष्ट्रपतीवर महाभियोग म्हणजेच काय की राष्ट्रपती यांना त्यांच्या पदावरून दूर करणे म्हणजेच महाभियोग ही प्रक्रिया आहे. तर हे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे? तर हे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. पुढचा पाहूया. संविधान तयार करताना रशिया या देशातून काय घेण्यात आले? तर रशिया या देशाच्या राज्यघटनेवरून मूलभूत कर्तव्य हे घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सगळे कव्हर केलेले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.